Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of foreign trade. Today we are discuss the European Union Organization. आज आपण या लेक्चर्समध्ये ही जी युरोपियन युनियन संघटना आहे त्याचा स्टडी करणार आहोत. म्हणजे यामध्ये ही युरोपियन युनियन जी काही संघटना आहे ती कधी इस्टॅब्लिश झाली, त्याचे लोकेशन कोणत्या ठिकाणी आहे, ती इस्टॅब्लिश कशासाठी केली, त्यांचा ऑब्जेक्ट त्यांचे उद्दिष्ट काय होते, या युरोपियन युनियनची रचना, त्याचे फॉर्मेशन कशा प्रकारे आहे, त्याची रचना कशी केली गेली, त्याचबरोबर त्यांचे कॉन्ट्रीब्युशन फॉरेन ट्रेडमध्ये त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कॉन्ट्रीब्युशन देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत की त्यांनी नक्की कशा प्रकारचे योगदान या फॉरेन ट्रेड कॉर्पोरेशनमध्ये दिलेले आहे. नाव लेट्स सी युरोपियन युनियन, तर त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये EU असे म्हटले जाते. तर द युरोपियन युनियन वॉज फॉर्मली इस्टॅब्लिश when the Maastricht Treaty, whose main architects were Helmut Kohl and Francois Mitterrand, came into force on 1st November 1993. ही जी युरोपियन युनियन आहे त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली तर 1 नोव्हेंबर 1993. 1 नोव्हेंबर 1993 ही युरोपियन युनियन इस्टॅब्लिश करण्यात आली. आणि ही युरोपियन युनियन इस्टॅब्लिश करण्यासाठी ही जी काही मास्ट्रिच ट्रीटी आहे ती अत्यंत इम्पॉर्टंट आहे या युरोपियन युनियन इस्टॅब्लिश करण्यामध्ये. लक्षात घ्या. तर युरोपियन युनियन ही 1 नोव्हेंबर 1993 इस्टॅब्लिश झाली. इन 1995 ऑस्ट्रिया, फिनलँड अँड स्वीडन जॉईन दी EU. 1995 1995 ऑस्ट्रिया, फिनलँड अँड स्वीडन यांनी काय केली, ही युरोपियन युनियन जॉईन केली. इन 2002 Euro banknotes and coins replaced national currencies in 12 of the member states. The European Union is an economic and political union of 28 member states that are located primarily in Europe. तर ही जी काही युरोपियन युनियन आहे ती कशी युनियन आहे, कशा प्रकारची युनियन आहे, तर इज अन इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल युनियन ऑफ 28 मेंबर्स स्टेट्स दॅट आर लोकेटेड प्रायमरली इन युरोप. त्या युरोपमध्ये हे जे काही 28 मेंबर्स आहेत या युरोपियन युनियनचे, जे काही स्टेट्स आहेत युरोपमधील हे 28 स्टेट्स आहेत त्यांची ही युरोपियन युनियन संघटना आहे. मग ही एक इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल युनियन आहे. The EU operates through a system of supranational independent institutions and intergovernmental negotiated decisions by the member states. तर लक्षात घ्या, ही युरोपियन युनियन इस्टॅब्लिश कधी झाली तर 1 नोव्हेंबर 1993 याची इस्टॅब्लिश युरोपियन युनियन करण्यात आली. त्यानंतर 1995 ऑस्ट्रिया, फिनलँड, स्वीडन या युरोपियन युनियनचे न्यू मेंबर झाले, त्यांनी ही युरोपियन युनियन जॉईन केली. त्यानंतर ही युरोपियन युनियन इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल युनियन आहे आणि जे युरोप आहे त्यामधील जे 28 स्टेट्स आहेत त्यांची ही युरोपियन युनियन एक इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल युनियन आहे. त्यानंतर या युरोपियन युनियन
जी काय आहे त्याचे हेडक्वार्टर्स, ओके, त्याचे लोकेशन कोठे आहे तर बेल्जियम, त्याची जी काही कॅपिटल आहे ब्रुसेल्स या ठिकाणी या युरोपियन युनियनचे हेडक्वार्टर आहे. द युरोपियन युनियन is a political and economic union of 27 member states that are located primarily in Europe. युरोपमधील जे 27 स्टेट्स आहेत ते या युरोपियन युनियनचे कोण आहेत, मेंबर्स आहेत. आणि या मेंबर्सची ही एक पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक युनियन आहे. इट्स मेंबर्स हॅव अ कंबाइंड एरिया of 42,33,255.3 kilometers, 16,34,469.0 square meter, and an estimated total population of about 447 million. तर या युरोपियन युनियनचे जे 27 मेंबर्स आहेत, ओके, युरोपमधील जे 27 मेंबर्स असणारे स्टेट्स आहेत त्यांची जी काय एरिया आहे, मग त्या एरिया कंबाईंड एरिया किती आहे तर 42,33,255.3 किलोमीटर, म्हणजेच 16,34,469.0 स्क्वेअर मीटर एवढे त्यांचे काय आहे कंबाइंड एरिया आहे. त्यानंतर इस्टिमेटेड टोटल पॉप्युलेशन हे 447 मिलियन एवढे आहे. द EU has developed an internal single market through a standardized system of laws that apply in all member states in those matters and only those matters where members have agreed to act as one. European Union policies aim to ensure the free movement of people, goods, services and capital within the internal market. तर युरोपियन युनियन आहे ती स्थापन करण्याची, तिची इस्टॅब्लिशमेंट करण्याची त्यांचा मेन एम काय होते, ओके, त्यांचे एम काय होते, त्यांचे ऑब्जेक्ट काय होते तर युरोपियन युनियन पॉलिसीज एम टू इन्श्युअर द फ्री मूवमेंट ऑफ पीपल, गुड्स अँड सर्व्हिसेस. तर या युरोपमध्ये जे पीपल्स आहेत त्याचबरोबर गुड्स अँड सर्व्हिसेस यांची फ्री मूवमेंट करता यावी यासाठी ही युरोपियन युनियन इस्टॅब्लिश केली गेली. इनॅक्ट लेजिस्लेशन इन जस्टिस अँड होम अफेअर्स अँड मेंटेन कॉमन पॉलिसीज ऑन ट्रेड. त्याचबरोबर जे काही लेजिस्लेशन्स आहेत, जे काही कायदे आहेत, ओके, त्या कायद्याअंतर्गत, ओके, योग्य त्या प्रकारे होम अफेअर्स असतील यांना जस्टिस मिळवून देण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि जी काही ट्रेड रिलेटेड पॉलिसीज असेल तर ती कॉमन पॉलिसीज या ठिकाणी मेंटेन करण्यासाठी ही युरोपियन युनियन इस्टॅब्लिश केली गेली. द युरोपियन युनियन अँड युरोपियन सिटिझनशिप वेअर इस्टॅब्लिश when the Maastricht Treaty came into force in 1993. 1993 ही मास्ट्रिच ट्रीटी काय केली आली आणि त्याच्यामधून ही युरोपियन सिटिझनशिप इस्टॅब्लिश झाले. द युरोपियन युनियन ट्रेसेस इट्स ओरिजिन्स टू द युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी अँड द युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी इस्टॅब्लिश रिस्पेक्टिवली. आणि यामधून युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी आणि युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी इस्टॅब्लिश करण्यात आली. बाय दी 1951 ट्रीटी ऑफ पॅरिस अँड 1957 ट्रीटी ऑफ रोम. तर 1951 ट्रीटी ऑफ पॅरिस आणि 1957 ट्रीटी ऑफ रोम हे यामध्ये या जे काही ट्रीटी आहेत
त्या युरोपियन युनियनच्या ट्रीटी आहेत, त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. कारण या ट्रीटीमुळेच हे युरोपियन युनियन जी काही संघटना आहे ती अस्तित्वात आली आणि यामधील अत्यंत इम्पॉर्टंट अशी ही maastricht ट्रीटी आहे. The original members of what came to be known as the European communities were the inner six: Belgium, France, Italy, Luxembourg, the Netherlands and West Germany. तर हे जी काही युरोपियन कम्युनिटीज आहेत त्याचे 6 कोण आहेत मेंबर्स आहेत. ते कोणते? बेल्जियम, फ्रान्स, इटली, Luxembourg and the Netherlands and Sweden and West Germany. The communities and their successors have grown in size by the accession of new member states and in power by the addition of policy areas to their remit. The United Kingdom became the first member states to leave the European Union on 31st January 2020. तर जे युरोपियन युनियन आहे त्या युरोपियन युनियनची ही युनायटेड किंगडम 31 जानेवारी 2020मध्ये फर्स्ट मेंबर या युरोपियन युनियनचा झाला. त्यानंतर बिफोर दिस 3 टेरिटरीज ऑफ मेंबर स्टेट्स हॅड लेफ्ट द युरोपियन युनियन और इट्स फोररनर्स. तर त्याच्यानंतर या युरोपियन युनियनचे 3 टेरिटरीज काय झाले, जे काय मेंबर स्टेट्स होते ते यामधून लेफ्ट झाले. The latest major amendment to the constitutional basis of the European Union, the Treaty of Lisbon, came into force in 2009. तर 2009मध्ये ही युरोपियन युनियनची कॉन्स्टिट्यूशनल बेसिसवरती ट्रीटी ऑफ लिस्बन ही इंट्रोड्यूस करण्यात आली. त्यानंतर ही जी युरोपियन युनियन आहे त्याची फॉर्मेशन कशा प्रकारे झाले हे तुम्हाला समजावून घ्यायचे आहे. तर फॉर्मेशन म्हणजे त्याची रचना. तर ट्रीटी ऑफ रोम ही 1 जानेवारी 1958मध्ये आली. त्यानंतर सिंगल युरोपियन ॲक्ट हा 1 जुलै 1987. ट्रीटी ऑफ maastricht ही 1 नोव्हेंबर 1993मध्ये आली. ट्रीटी ऑफ लिस्बन 1 डिसेंबर 2009. लास्ट पॉलिटी ॲडमिटेड 1 जुलै 2013 क्रोशिया and last polity withdraw 31st January 2020 युनायटेड किंगडम. तर अशा प्रकारे जी काही युरोपियन युनियन आहे त्याची रचना झाली, त्याची फॉर्मेशन झाले. अशा जे काही वेगवेगळ्या ट्रीटी आहेत या ट्रीटीनुसार या युरोपियन युनियनची इस्टॅब्लिशमेंट करण्यात आली आणि यामधील अत्यंत इम्पॉर्टंट अशी ही maastricht ट्रीटी आहे. ती 1 नोव्हेंबर 1993मध्ये आली आणि त्याच्यातूनच ही युरोपियन युनियन जी काही युनियन आहे, जी संघटना आहे युरोपमधील असणारे जे 28 स्टेट्स आहेत त्यांची ही एक युरोपियन युनियन एक संघटना आहे. तर ट्रीटी ऑफ maastricht याच्यामुळे युरोपियन युनियन जी काही संघटना आहे, जी युनियन आहे ती इस्टॅब्लिश त्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1993मध्ये करण्यात आली. त्यानंतर ही जी काही युरोपियन युनियन संघटना आहे त्याचे मेंबर्स कोण आहेत, तर त्याचे 27 युरोपमधील जे स्टेट्स आहेत ते या युरोपियन युनियनचे कोण आहेत मेंबर्स आहेत. तर ते स्टेट्स कोणकोणते आहेत, तर ऑस्ट्रिया, बेल्जियम, बुल्गारिया, क्रोशिया, कायप्रस, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, इर्लंड, इटली, लॅटव्हिया, लिथुएनिया, लक्झमबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया,
Spain and Sweden. These are the 27 states of the members of European Union. तर तुम्हाला हे जे काय 27 स्टेट्स आहेत तर ते कोणते आहेत ते लक्षात ठेवणे आवश्यक आहे, कारण हे सर्व स्टेट्स या युरोपियन युनियनचे मेंबर्स आहेत. तर असे 27 स्टेट्स या युरोपियन युनियनचे मेंबर्स आहेत. ते कोणकोणते? तर ऑस्ट्रिया, बेल्जियम, बुल्गारिया, क्रोशिया, कायप्रस, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हुंगरा, इर्लंड, इटली, लॅटविया, लुथानिया, लक्झमबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन अँड स्वीडन. तर ही सर्व या युरोपियन युनियनची मेंबर्स आहेत. त्यानंतर युरोपियन युनियन ही जी काही युनियन आहे, जी काही संघटना आहे, ती इस्टॅब्लिश करण्यामागे त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, त्यांचे उद्दिष्ट नक्की काय होते? तर now let's see objectives of European Union. The first objective are promote social cohesion and equal opportunities for all through adequate, accessible, financially sustainable, adaptable and efficient social protection systems and social inclusion policies. Second objectives are interact closely with the Lisbon objectives for achieving greater economic growth and more and better jobs, as well as with the Union's sustainable development strategy. And last is improve governance, transparency and the involvement of stakeholders in the design, implementation and monitoring of policy. These are the three main important objectives of European Union. तर जी युरोपियन युनियन आहे, जी संघटना आहे, त्याचे हे अत्यंत इम्पॉर्टंट असे 3 ऑब्जेक्टिव्ज आहेत. त्या युरोपमधील जे स्टेट्स आहेत त्या स्टेट्समध्ये ओके हे सर्व जी काही 27 स्टेट्स आहेत त्या युरोपियन युनियनचे मेंबर्स आहेत. मग त्या स्टेट्सना ओके त्यातील जे काही पीपल्स असतील, जे गुड सर्व्हिसेस आहेत त्यांची फ्री मूवमेंट व्हावी यासाठी ही युरोपियन युनियन संघटना फर्स्टली इस्टॅब्लिश करण्यात आली. त्यानंतर ओके यामध्ये प्रोमोट सोशल कोहेजन अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर ऑल थ्रू ओके जी काही सोशल कोहेजन अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांना प्रोमोट करण्यासाठी देखील युरोपियन युनियन ही संघटना इस्टॅब्लिश करण्यात आली. मग अशी सोशल कोहेजन अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटीज कशा प्रकारे प्रोमोट केली गेली? तर ॲडिक्वेट, ॲक्सेसिबल, फायनान्शियल सस्टेनेबल, adaptable and efficient social protection systems and social inclusion policies याच्याद्वारे ही सोशल कोहेजन अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटीज प्रोमोट करणे हा युरोपियन युनियनचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. इंटरॅक्ट क्लोजली विथ द लिस्बन ऑब्जेक्टिव्ज फॉर अचिव्हिंग ग्रेटर इकॉनॉमिक ग्रोथ. त्याचबरोबर ग्रेटर इकॉनॉमिक ग्रोथ अचीव करण्यासाठी देखील ही युरोपियन युनियन जी काही संघटना आहे ती स्थापना करण्यात आली. त्यानंतर इम्प्रूव्ह गव्हर्नन्सी, ट्रान्सपरन्सी अँड द इन्व्हॉल्वमेंट ऑफ स्टेक होल्डर्स इन द डिझाईन, इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग ऑफ पॉलिसी. तर गव्हर्नन्सीमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्याचबरोबर ट्रान्सपरन्सी ओके ट्रान्सपरन्सीसाठी देखील या युरोपियन युनियनची काय केली गेली? स्थापना करण्यात आली. तर असे हे 3 ऑब्जेक्टिव्ज आहेत युरोपियन युनियनचे आणि अत्यंत इम्पॉर्टंट असे युरोपियन युनियनचे ऑब्जेक्टिव्ज आहेत. त्यांनी ही उद्दिष्टे समोर ठेवून युरोपियन युनियन संघटना इस्टॅब्लिश केली. त्यानंतर ही जी काही युरोपियन युनियन संघटना आहे त्यांनी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत? दी युरोपियन युनियन इज युनिक. युरोपियन युनियन ही एक युनिक आहे ओके
It is not a federal state like the United States of America because its member countries remain independent sovereign nations. Nor is it a purely intergovernmental organization like the United Nations because the member countries do pool some of their sovereignty and thus gain much greater collective strength and the influence than they could have acting individually. They decide on the basis of proposals from the European Commission, which represents the interests of the European Union as a whole. It also gives a brief overview of the agencies and other bodies that are involved in the European Union's वर्क. तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या युरोपियन युनियनने केलेल्या आहेत आणि ही युरोपियन युनियन सर्वांपेक्षा एक युनिक अशी संघटना आहेत. त्यानंतर त्यांची जी काही कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांचे योगदान आहे, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर कोऑपरेशन इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, ओके, औद्योगिक विकास करण्यामध्ये देखील त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केली आहे. त्यानंतर कोऑपरेशन इन फायनान्स अँड बँकिंग, ओके, फायनान्स अँड बँकिंगमध्ये सहकार्य करण्याचे देखील त्यांनी योगदान दिले आहे. कोऑपरेशन इन इन्व्हेस्टमेंट, कोऑपरेशन इन फूड, ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री, कोऑपरेशन इन मिनरल्स, कोऑपरेशन इन एनर्जी, cooperation in transportation and communications, cooperation in tourism, cooperation in services, cooperation in intellectual property आणि प्रायव्हेट सेक्टर. तर अशा प्रकारचे कॉन्ट्रीब्युशन यांनी दिलेले आहे. त्यानंतर यांची फंक्शन्स कोणकोणती आहेत, ओके, त्यांची फंक्शन्स कोणती आहेत म्हणजे ते कोणत्या प्रकारचे कार्य करीत असतात. तर त्यांचे फर्स्ट फंक्शन आहे कॉन्ट्रीब्युटर टू पीस. नेक्स्ट इज अ रिस्पॉन्सिबल नेबर, डेव्हलपमेंट पार्टनर, ह्युमन राईट्स पॉलिसी, पार्टनर टू द युनायटेड नेशन्स, कॉन्ट्रीब्युटिंग टू ग्लोबल सेक्युरिटी, क्रायसिस रिस्पॉन्स अँड ह्युमॅनिटेरियन एड, ॲडव्होकेट ऑफ ॲक्शन ऑन क्लायमेट चेंज, ट्रेडिंग ब्लॉक अँड एक्सपांडिंग युनियन. तर युरोपियन युनियन संघटना नक्की कोणती कामे करतात, ते कोणते फंक्शन्स करतात. तर जी काही युनियन आहे, ही युरोपियन युनियन जी संघटना आहे ते एक्सपांड करण्याचे काम देखील या ठिकाणी केले जाते. त्यानंतर जे या युरोपियन युनियनचे जे मेंबर्स आहेत त्या स्टेट्सचे डेव्हलपमेंट करणे, ग्लोबल सेक्युरिटीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करणे, त्याचबरोबर ट्रेडिंग ब्लॉक, कॉन्ट्रीब्युटर टू पीस म्हणजे शांतता राखण्यासाठी, ओके, कोणत्याही प्रकारचे कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ नये यासाठी देखील युरोपियन युनियन अनेक फंक्शन्स या ठिकाणी करीत असते. त्याचबरोबर यांचे अजून अत्यंत मोलाचे असे कॉन्ट्रीब्युशन त्यांनी केले आहे. म्हणजे त्यांचे कॉन्ट्रीब्युशन हे कोणकोणत्या ठिकाणी आहे, त्यांनी कशा प्रकारचे योगदान केले आहे. तर अ टँजिबल साइन ऑफ युरोपियन आयडेंटिटी, ओके, त्याचबरोबर ग्रोईंग इनफ्लो ऑफ FDI ड्यू टू इन्क्रीज्ड बिझनेस कॉन्फिडन्स, रिड्यूस्ड रिस्क, मोर मोबाईल वर्कफोर्स, more choice and stable prices for consumers and citizens, greater security and more opportunities for business and markets, improved economic stability and growth. ओके, तर ते कशा प्रकारचे कॉन्ट्रीब्युशन करतात त्यांनी केलेले आहे. तर जे काही वर्कफोर्स आहे ते मोर मोबाईल व्हावे, त्याचबरोबर इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणि ग्रोथ व्हावी यासाठी देखील ते कॉन्ट्रीब्युशन करतात.
त्यानंतर ग्रेटर सेक्युरिटी आणि मोर ऑपॉर्च्युनिटीज फॉर बिझनेस अँड मार्केट्स. बिझनेसेसमध्ये आणि मार्केट्समध्ये मोठ्या प्रमाणावर ऑपॉर्च्युनिटीज, संधी मिळवून देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सुरक्षितता, ग्रेटर सुरक्षितता त्यांना प्रोव्हाइड करता यावी, यासाठी देखील ही युरोपियन युनियन संघटना काम करीत असते. त्यांनी यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केले आहे. त्यानंतर मोर इंटिग्रेटेड फायनान्शियल मार्केट्स, अ ग्रोईंग इन्फ्लो ऑफ FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. याचा इन्फ्लो हा ग्रो करणे, त्याच्यामध्ये वाढ करणे, यामध्ये देखील या युरोपियन युनियन संघटनेचे अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाचे असे कॉन्ट्रीब्युशन त्यांनी केलेले आहे. तर अशा प्रकारे ही जी काही युरोपियन संघटना आहे त्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 करण्यात आली. त्याचे जे काही हेडक्वार्टर आहे ती बेल्जियमची जी कॅपिटल आहे, जी राजधानी आहे ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. या युरोपियन युनियनचे 27 स्टेट्स हे मेंबर्स आहेत जे युरोपमध्येच आहेत. ते स्टेट्स कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले. त्यानंतर या युरोपियन युनियनची रचना कशा प्रकारे केली गेली, यामधील ज्या ट्रीटी आहेत त्या ट्रीटीमुळे ही युरोपियन युनियन जी काही संघटना आहे ती अस्तित्वात आली. यामधील मास्ट्रिक्ट ट्रीटी अँड रोम ट्रीटी हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर यामध्ये ऑस्ट्रिया, त्यानंतर फिनलँड यांनी 2005 काय केले, ही युरोपियन युनियन संघटना जॉईन केली. त्यांनी अत्यंत मोलाचे असे योगदान यामध्ये दिले आहे. त्यांची जी काही फंक्शन्स आहेत ते कोणत्या प्रकारचे कार्य करतात ते देखील आपण या ठिकाणी पाहिले आहे. तर अशा प्रकारे या युरोपियन युनियनचा जी काही संघटना आहे त्यांनी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये कोऑपरेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान केलेले आहे, त्याची रचना केली गेली आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये जी युरोपियन युनियन आहे त्याचा स्टडी या ठिकाणी केला आहे. त्याचे फंक्शन्स, त्यांचे कॉन्ट्रीब्युशन्स, त्याची फॉर्मेशन, त्याची इस्टॅब्लिशमेंट कशासाठी करण्यात आली, त्या फॉर्मेशनमध्ये ज्या काही ट्रीटी आहेत त्याचा स्टडी आज आपण या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक्यू.